आज तर ॲक्सिडेंट होता वाचला यार. तर आज गेलो होतो आम्ही संडेला बाहेर, खूप दिवसांनी गेलो होतो संडेला बाहेर फिरावं म्हणून. तुम्हाला वाटत असेल की हे काय घरात बसूनच व्हिडिओ करत राहते, घरातच बांधून राहतात हे, असं वाटत असेल तर त्यामुळं मी गेलो होतो संडेचा फिरायला. तर व्हिडिओ काय टाकणं होतच नव्हतं. आज उद्या एडिट करण्यामध्येच वेळ जात होता. तर संडेला आम्ही गेलो होतो बघा. बाहेरचं व्ह्यू महिषामधला असं असते बघा. तुम्हाला कोणाला माहीत असेल महिषामधले हे कोणती गल्ली आहे तर कॉमेंटमध्ये नक्की सांगा मला. तर आम्ही गेलो होतो बाहेर फिरण्यासाठी, पाणीपुरी खाण्यासाठी. तर एका जागी बघितली पण तिथं काय पाणीपुरीच भेटली नाही आम्हाला, म्हणून आम्ही मार्केटमध्ये गेलो होतो. मार्केटमध्ये आल्यानं सगळेजण माझ्याकडे बघत होते की हे काही ना नवीन आता बनवायला शिकली. सगळेजण माझ्याकडेच बघत होते. मला थोडी लाज वाटत होती, तरी पण मी व्हिडिओ काढला बघा, कसा काढला. आणि माझा आवाज पण खराब झाला आहे कारण मला सर्दी खोकला झाला आहे, त्यामुळं बघा माझा आवाज पण वेगळा येते. तर आम्ही पाणीपुरी खायला गेलो होतो. तर तिथं पण 2-3 मुलं बसलेले होते. ते पण माझ्याकडे बघत होते की हे काय करे, आखिर तुम करना क्या चाह रहे हो, म्हणून विचार करत असतील. गाडीवर बसलेले इथं ते मुलं होते. मग पाणीपुरी घेतली पण तेवढी काय मला टेस्ट लागली नव्हती. जिथं आम्ही कधी पण खातो तिथली पाणीपुरीवाला काय झालं काय माहिती, येतच नाही खूप दिवसांनी. तरी इथली पाणीपुरी खाल्ली पण तेवढी छान लागली नाही, म्हणून थोडीशीच खाल्ली. म्हणलं बस झाला आता, नको, छान नाही लागत टेस्ट म्हणलं. तर पाणीपुरी खाल्ली. ते पाणीपुरी खाऊन गेलो होतो दुसरीकडे. मग आम्ही गेलो होतो 10च्या बाजारामध्ये. 10वाले जे सामान मिळतात ना तिथं गेलो होतो. जाता बघा इथे एक गांधीगंज लागते. तुम्ही सांगा गांधीगंज कधी बघितलं का? आमच्या जवळ आहे बघा गांधीगंज म्हणून. ते बघा गांधी बापू कसा बसला बिचारा एका जागी. तर बघा महिषामध्ये तुम्हाला मोठमोठ्या बिल्डिंग पाहायला मिळतात बघा, आमच्या पुण्यासारख्या असतात. बघितले का मंडळी? इथं शूट करता एक ॲक्सिडेंट होता वाचला यार. हे बटानं ॲक्सिडेंट झालं असतं, त्याचं खिचकून गेला असतं हे, पण झालं नाही असं बघा तुम्ही. मग आम्ही आलो होतो 10वाल्या बाजारामध्ये. तिथून काय घेतलं काय नाही, फक्त व्हिडिओ काढला थोडा आणि 1-2 वस्तू घेतल्या. काय घेतल्या होत्या म्हणलं तर एक मेहंदीचा कोन घेतला होता. मेहंदीचा कोन घेतला बघा मी. नंतर तुम्हाला दाखवते ह्याच्यातलं काय काय आवडलं ते घ्या तुम्ही. नंतर या महिषाला 10वाल्या बाजारमधली सेल कशी आहे, तुमच्या इकडे असते का 10वाल्या बाजाराची सेल? मग आम्ही गेलो होतो फ्रूट्स घ्यायला. फ्रूट्स घेतले, मला उपवास होता त्यामुळं फ्रूट्स घेतले. तर ते फ्रूट्सवाला मलाच बघत होता की हे बाई असं काय करायली यार, हे व्हिडिओज कशाला बनवती, कुठं मला फेमस तर करणार नाही, असा विचार करून त्यानं त्याचं तोंड झाकत होता वाटते. मग आम्ही गेलो होतो सुपरमार्केटमध्ये किट्टूला थोडे स्नॅक्स घेतले होते. थोडं व्हिडिओ काढा म्हणलं, चला सुपरमार्केट पण दाखवा म्हणलं महिषाचं आमचं. तेवढ्यातच किट्टू काय तर लॉलीपॉप आणला होता. मम्मी मी हे घेऊ का? तर मी म्हणलं नको घेऊ, पैसे नाहीत माझ्याजवळ. तर मग त्याने ते घेतलंच अखेरकार. हे बघा आमच्या बजरंगबलीचं मंदिर आहे, दर्शन घ्या तुम्ही पण सगळेजण. तर हे कोणती गल्ली आहे ते मला नक्की सांगा. खूप जुनी गल्ली आहे आमच्या गावातली, महिषातली. तर तुम्हाला माहीत असेल या गल्लीचं नाव तर तुम्ही कॉमेंटमध्ये मला सांगा. आम्ही लहानपणीच्या खूप आठवणी आहेत या गल्लीमध्ये. पीठ आणलं होतं, म्हणजे गहू आणले होते दळायला. तर गहू दळून झाले होते. मग चिकन आणलं होतं, पोल्ट्री. तुम्हाला व्हिडिओमध्ये माहीतच असेल, मी सांगितलं होतं काय झालं याच्यामध्ये. तर यार बघा हे किती घाण, याच्यामध्ये किडे झाले. तर किडे जर बघितलं नसेल तर कोणी, तर खाल्ली असले तर आपली काय हाल झाली असते. तर तुम्हाला माझं एकच सांगणं आहे की तुम्ही आहे ना प्लीज बघून खात राहा आणि चांगलं तपासून बनवत राहा, एवढंच सांगायचं आहे मला. चांगलं बघत राहा आणि चांगलं खात राहा, कारण काही पण आज मिलावटी, सगळं काय मिलावटीचं मिळालं आहे. तर नॉनव्हेजलासुद्धा तुम्ही नीट बघून तपासून खा बस. तर असा होता माझा दिवस. तुम्हाला कसाच वाटला माझा आजचा दिवस कॉमेंटमध्ये नक्की सांगा मला. आणि मी व्हॉईस ओव्हरिंग करत आहे तर मला तेवढं काही बरोबर नीट जमत नाही, तर सांगा तुम्ही कसं वाटलं ते. बाय.